नमस्कार मंडळी. काय तुमचं जीवनसुद्धा एखाद्या बेताल गाण्यासारखं झालं आहे? मग थांबा. आज आपण शिकणार आहोत की भगवंताच्या तालावर आपल्या आयुष्याची सम कशी गाठायची. आज 28 मार्च. आजच्या प्रवचनाचा विषय अतिशय प्रॅक्टिकल आणि महत्त्वाचा आहे. भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती. आपण रोज मी आणि माझे म्हणतो, पण या दोन्ही शब्दांच्या मागे नेमकी कोणती कर्तव्य लपलेली आहेत हे आज महाराज आपल्याला सांगणार आहेत. महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यात 2 प्रकारची कर्तव्य असतात. मीचे कर्तव्य म्हणजे आत्मिक कर्तव्य, म्हणजेच परमेश्वर प्राप्ती. माझे कर्तव्य ह्यात आपलं शरीर, कुटुंब, समाज आणि आपली नोकरी व्यवसाय येतो. महाराजांनी एक खूप सुंदर उदाहरण दिले. समजा एक माणूस नोकरी करतोय. तो नोकरी का करतो? कारण त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचं रक्षण व्हावं. पण जर त्याने नोकरी केली आणि पैसेच घरी दिले नाहीत तर त्या नोकरीचा काय उपयोग? तसंच जर आपण देवाची भक्ती केली पण घरातल्या माणसांशी किंवा समाजाशी आपलं वागणं चांगलं नसेल तर ती भक्ती फोल आहे. महाराज एक खूप छान उपमा देतात. जेवताना जसा भोवती उदबत्तीचा सुगंध असावा आणि तोंडात गोड घास असावा, तसंच आपलं आयुष्य असावं. आपलं बोलणं आणि वागणं इतरांशी गोड असावं. मनात भगवंताचं नाम सतत चालू असावं. आपण एखाद्या गवयासारखे आहोत, जो गाताना अनेक ताना मारतो, अनेक प्रयोग करतो. पण गाण्याचा आनंद कधी येतो? जेव्हा तो गवई बरोबर समेवर येतो. आपल्या आयुष्यातला तबला वाजवणारा भगवंत आहे. त्याचा ठेका कधीच चुकत नाही. जर आपण भगवंताच्या स्मरणात राहून आपली कर्मे केली तर आपण कधीच भटकणार नाही आणि शेवटी सुखाच्या समेवर येऊ. आजचा महत्त्वाचा विचार. फळाची अपेक्षा न ठेवता जे कर्म केलं जातं त्यालाच खरं कर्तव्य म्हणतात. महाराज म्हणतात, प्रत्येक वाढदिवसाला आपण आपला शोध घेतला पाहिजे की आपली प्रगती होतीये का? तर मंडळी, आजपासून आपणही प्रयत्न करूया की कामात कर्तव्य आणि मनात स्मरण कसं ठेवता येईल. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय